6 जानेवारी मंगळवारी रोजी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी. त्यातल्या त्यात या नवीन वर्षाच्या सुरुवातीची ही पहिली संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि तीही अंगारकी चतुर्थी असणार आहे. तर अंगारकी चतुर्थी म्हणजे नेमकी काय आणि तिचं काय महत्त्व आहे, शिवाय हे व्रत कधी करतात याचा संपूर्ण विधी आपण जाणून घेणारच आहोत. याही व्यतिरिक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचे इच्छापूर्ती मंत्र सुद्धा जाणून घेणार आहोत. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते. तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. सर्व संकष्टी चतुर्थींमध्ये याला विशेष महत्त्व आहे. हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशाची उपासना या दिवशी केल्यानं व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. शिवाय संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळते आणि त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि ते ऋणमुक्त होतात अशी ही मान्यता आहे. असं म्हणतात, ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास त्यांनी अंगारकी मात्र न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी, ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित अतिशय शुभ दिवस मानला गेला. हा दिवस मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच्या पूजेचं फळ वर्षभरातील सर्व संकष्ट चतुर्थींच्या व्रता इतकं मानलं जातं. पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळ ग्रह याने गणेशजींची कठोर तपश्चर्या केली आणि गणेशजींनी त्याला वरदान दिलं की जो कोणी या दिवशी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे हा दिवस इच्छापूर्ती किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष शक्तिशाली मानला जातो. आता 2026 वर्षाच्या सुरुवातीलाच आणि सांगतेला सुद्धा संकष्ट चतुर्थी तिथी आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती पूजनाने केली जाते. प्रथमेश गणपतीचे शुभाशीर्वाद लाभले की सर्व विघ्न दूर होऊन यश, प्रगती, सुख, समृद्धी प्राप्त होऊ शकते असं म्हटलं जातं. इंग्रजी नववर्ष 2026 ची सुरुवात होत आहे आणि अनेक अर्थाने 2026 हे वर्ष विशेष, वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचं मानलं गेलंय. 2026 हे वर्ष ऊर्जेचे वर्ष असल्याचंही म्हटलं जातंय. 2026 या नववर्षाची पहिली चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी आहे आणि विशेष म्हणजे पौष महिन्यातील या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जोडून आलेला आहे. 2026च्या पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जोडून येणं अतिशय शुभ, विशेष आणि पुण्याचं मानलं गेलंय. तसेच 2026 मध्ये असा एक महिना आहे त्यात 3 वेळा चतुर्थी तिथींचा योग जुळून आलेला आहे. तसेच 2026 या वर्षाची सुरुवात आणि सांगता संकष्ट चतुर्थीने होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला संकष्ट चतुर्थी असणार आहे आणि या दिवशी अंगारक योग जुळून आलेला आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 9:22 होणार आहे. या दिवशी गणेशजींच्या मंत्रांचा जप केल्यानं विघ्न दूर होतात, संकट नष्ट होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असं सांगितलं जातं. त्यासाठीच काही शक्तिशाली मंत्र अंगारक चतुर्थीच्या दिवशी आवर्जून म्हणावे असं सांगितलं जातं. हे मंत्र 108 वेळा किंवा शक्य तितक्या वेळा जपावेत असेही सांगितले जातं. हे मंत्र रुद्राक्ष किंवा तुळशी माळेवर जपणं आवश्यक आहे. पूजा करताना मोदक, दुर्वा, लाल फुलं, लाल चंदन अर्पण करणंही तितकंच गरजेचं आहे. तर श्री गणेशाचा पहिला मूल बीज मंत्र आहे आणि तोही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात सोपा इच्छापूर्ती मंत्र आहे. ओम गण गणपते नमः. होय, ओम गण गणपते नमः हा अगदी साधा सोपा मंत्र आहे, पण तो सर्वात शक्तिशाली मानला गेलाय. या मंत्राचा फायदा असा की हा मंत्र सर्व विघ्न नष्ट करतो, बुद्धी देतो आणि सर्व इच्छा पूर्ण करतो. अंगारकीला याचा जप केल्यानं विशेष फळ मिळतं असं सांगितलं जातं. त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा हा मंत्र जपावा. मनोकामना पूर्ण होण्यासाठी या मंत्राचा नियमित जप करावा असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करता का आणि तुम्हाला आलेले अनुभवही शेअर करायला विसरू नका. त्यानंतर कोणताही मंत्र म्हणताना संकष्ट चतुर्थी असो किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी असो, चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करावी. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावं. यानंतर घरातील मंदिरातील श्री गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधानं स्वच्छ धुवून अभिषेक करावा. धूप दीप लावावा आणि पूजा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानं नक्कीच फलश्रुती मिळते असं सांगितलं जातं.
श्री गणेशासमोर व्रत करून दिवसभर उपवास करण्याचा संकल्पही या दिवशी घेतला जातो. आपापल्या पद्धतीनुसार आपण चतुर्थीचं व्रत करू शकता. उपवासात मिठाचा कोणताही पदार्थ या दिवशी सेवन करू नये. फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचं सेवन करूनच व्रत करावं. श्री गणेशाचं पूजन करताना गणपती स्थापनेनंतर सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यावा. गणेशजींचं ध्यान करून आवाहन करावं. गणेशाला स्नान घालावं. प्रथम पाण्यानं, नंतर पंचामृतानं अभिषेक करावा. गणेशाचे मंत्र, गणेश चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे. गणेशाला वस्त्र अर्पण करावे. सिंदूर, लाल चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. मोदक, मिठाई, गोड आणि फळे याचा नैवेद्य दाखवावा आणि गणेशाला या दिवशी नारळ आणि दक्षिणा आवर्जून अर्पण करावी. पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा. पूजेनंतर घरातील गरजू लोकांना पैसे आणि धान्य दान करावे. रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडावे. संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करावी आणि संकष्टी व्रत कथा वाचून त्याचा पाठ करून नंतर उपवास सोडावा. व्रतासाठी शारीरिक शुद्धता हवी. कोणत्याही प्रकारचे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं आणि श्लोक म्हणून किंवा मंत्र जप करून चंद्रदर्शन करून व्रत सोडावं. अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेश अंगारकी श्लोक सुद्धा म्हणू शकता. तो पुढील प्रमाणे: गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायकं संकष्टं हर्मे देवं गृहाणार्घ्यं नमस्तुते. कृष्ण पक्षे चतुर्थ्यार्थू संपूजितं विधुदे क्षिप्रं प्रसिद्ध देवेश अंगारकाय नमोस्तुते. या श्लोकाची फलश्रुती अशी की संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणानेही संकट नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात, भांडणं मिटतात, परीक्षेत यश मिळतं, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते. शिवाय 21 संकष्टी चतुर्थी आणि 1 अंगारकी याचं फळ सारखंच मिळतं असं सांगितलं जातं. पुढील मंत्र आहे धनसंपत्ती आणि इच्छापूर्तीसाठी विशेष मंत्र. ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गम गणपते वरवरद सर्वजनम मी वशमाने स्वाहा. हा एक सिद्धी मंत्र आहे जो धन, यश आणि सर्व इच्छा पूर्ण करतो असं म्हटलं जातं. या मंत्राचा जप अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 11 माळा जप करावा. एकंदरीत 1080 वेळा या मंत्राचा जप करावा, ज्यामुळे विशेष लाभ प्राप्ती होते असं म्हटलं जातं. यासाठी सकाळपासूनच चंद्रोदयापर्यंत उपवास करावा. चंद्रदर्शनानंतर अर्घ्य देऊन व्रत सोडावं. गणेश अथर्वशीर्ष किंवा संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा या दिवशी करावं. यामुळे संकट दूर होऊन सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. पूजा संपवून श्री गणेश आरती म्हणावी. या मंत्रांचा भक्ती आणि श्रद्धेने जप केल्यास नक्की श्री गणेशाची कृपा होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. तर मंडळी, ही होती अंगारकी संकष्ट चतुर्थी याबद्दलची संपूर्ण माहिती, पूजाविधी आणि फलश्रुती. शिवाय अंगारकी संकष्ट चतुर्थीचे इच्छापूर्ती मंत्र, या मंत्रांचा जप तुम्ही सुद्धा याआधी केलाय का आणि यामुळे तुम्हाला कोणती फलश्रुती मिळाली कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.